नमस्कार. शहरांमध्ये कसं उंच इमारती वाढत चालल्या आहेत, पण त्याचवेळी हिरवळ मात्र कमी होतेय. यावर एक भन्नाट उपाय म्हणून उभ्या बागा आणि शहरी शेती या कल्पना खूप चर्चेत आहेत आजकाल. आज आपल्याकडे यावर काही लेख, काही संशोधन अहवाल आहेत, तर त्यांच्या आधारे आपण या विषयावर जरा सविस्तर बोलूया. आपला मुख्य उद्देश हा आहे की शहरांमधल्या त्या मर्यादित जागेचा वापर कसा कल्पकतेने करता येईल हे समजून घेणं. हो. आणि ही गरज खरं तर खूप जास्त आहे आज. कारण वाढतं शहरीकरण आपण बघतोय, त्यामुळे अन्न पुरवठ्यावर एक प्रकारचा ताण येतोय. आणि आपली नैसर्गिक संसाधनं पण मर्यादित आहेत. या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं ठरतं, असं मला वाटतं. हा फक्त जागेचा किंवा सौंदर्याचा प्रश्न नाहीये खरं तर. शहरांना अधिक स्वयंपूर्ण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सक्षम बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे. बरोबर. तर मग या संकल्पनांचा नेमका गाभा काय आहे? म्हणजे फक्त भिंतींवर झाडं लावणं एवढंच की त्यामागे अजून काही आहे? फायदे काय काय सांगितले जातात या स्रोतांमध्ये? गाभा म्हणजे जागेचा शक्य तितका आणि विशेषतः उभ्या दिशेने वापर करणं. आणि फायदे? फायदे अनेक आहेत. एक महत्त्वाचा म्हणजे अगदी आपल्या घराशेजारी स्थानिक पातळीवर ताज्या भाज्या, फळं यांचं उत्पादन घेता येतं. त्यामुळे काय होतं की वाहतुकीचा खर्च वाचतो आणि कार्बन उत्सर्जन पण कमी होतं. हवेची गुणवत्ता सुधारते. शहरांमध्ये जी उष्णता वाढतीये ती कमी व्हायला मदत होते. काही अभ्यासांमध्ये तर असंही म्हटलंय की उभ्या बागांमुळे ध्वनी प्रदूषण पण कमी होतं थोडं. अच्छा, ध्वनी प्रदूषण कमी होतं हे अनपेक्षित आहे माझ्यासाठी. पण हे सगळं उत्पादन मातीशिवाय कसं काय घेतात? आपल्याकडे जे काही साहित्य आहे त्यात हायड्रोपॉनिक्स आणि एरोपॉनिक्सचा उल्लेख आहे. हो, बरोबर. या मातीविरहित पद्धती आहेत. हायड्रोपॉनिक्समध्ये काय करतात की झाडांची मुळं थेट पोषक तत्व मिसळलेल्या पाण्यात वाढवतात. माती लागतच नाही. आणि एरोपॉनिक्स तर त्याहून वेगळं. त्यात मुळं हवेतच ठेवली जातात आणि त्यांच्यावर थेट पोषक द्रव्यांची फवारणी केली जाते. गंमत म्हणजे दोन्ही पद्धतींमध्ये पारंपरिक शेतीच्या तुलनेत पाण्याची बचत प्रचंड होते. म्हणजे जवळपास 70 ते 90% पाणीटंचाई असलेल्या शहरांसाठी किती महत्वाचं आहे बघा. 90% पाणी बचत. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. जगात याची काही यशस्वी उदाहरणं आहेत का? म्हणजे जिथे हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलंय? हो, नक्कीच आहेत. इटलीमधलं मिलान शहर आहे ना, तिथलं बॉस्को व्हर्टिकल आहे, म्हणजे उभं जंगल. हे खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. त्या 2 उंच इमारतींवर अक्षरशः 2 एकर जंगल उभं केलं आहे. त्यात 800 मोठी झाडं आहेत, हजारो लहान वनस्पती आहेत. ते पर्यावरणासाठी तर उत्तम आहेच, पण शहराच्या सौंदर्यात पण भर घालतं. दुसरीकडे अमेरिकेत एरोफार्म्ससारख्या कंपन्या आहेत. ते जगातले सगळ्यात मोठे इंडोर व्हर्टिकल फार्म्स चालवतात. एरोपोनिक्स वापरून वर्षाला लाखो किलो पालेभाज्या पिकवतात. तेही कमी जागेत आणि कमी पाण्यात. आणि सिंगापूरमधल्या त्या NTU इमारतीबद्दल पण उल्लेख आहे आपल्या स्रोतात, बरोबर? तिथे काय वेगळं आहे? हो, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची स्कूल ऑफ आर्ट, डिझाईन अँड मीडियाची इमारत. तिची खासियत म्हणजे तिची उतरंडी अशी हिरवीगार छतं आहेत, ग्रीन रूफ्स ज्याला म्हणतात. ती फक्त दिसायला छान नाहीत, तर इमारतीला नैसर्गिकरित्या थंड ठेवतात. त्यामुळे एअर कंडिशनिंगवरचा खर्च कमी होतो. म्हणजे वास्तुकला आणि निसर्गाची एक उत्तम सांगड घातली आहे तिथे. तुम्ही म्हणाला तसं सुरुवातीचा भांडवली खर्च हा एक मोठा मुद्दा आहे, यात शंकाच नाही. विशेषतः इंडोर फार्म्समध्ये कसं कृत्रिम प्रकाश लागतो, म्हणजे LED लाईट्स. मग तापमान, आर्द्रता हे सगळं 24 तास नियंत्रित ठेवावं लागतं. त्यामुळे विजेचा वापर आणि खर्च हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे यासाठी खास तांत्रिक ज्ञान लागतं, कुशल मनुष्यबळ लागतं. तिसरं असं की सध्या तरी गहू, तांदूळ किंवा मोठी फळझाडं यांसारखी सगळीच पिकं या पद्धतीने मोठ्या प्रमाणात घेणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीये. जास्त भर असतो तो पालेभाज्या, स्ट्रॉबेरी किंवा औषधी वनस्पतींवर. आणि हे तंत्रज्ञानावरचं अवलंबित्व, म्हणजे समजा वीज गेली किंवा सिस्टममध्ये काही बिघाड झाला तर? तो एक धोका असतोच. या प्रणाली बऱ्याच गुंतागुंतीच्या असू शकतात. त्यांचं व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक करावं लागतं. आणि हो, हायड्रोपॉनिक्समध्ये जे पाणी वापरलं जातं किंवा इतर जो काही कचरा निर्माण होतो, त्याचा पुनर्वापर आणि विल्हेवाट कशी लावायची, हेही एक महत्त्वाचं आव्हान आहे. मग या सगळ्या आव्हानांचा विचार केला तर या तंत्रज्ञानाचं भविष्य काय दिसतंय? हे फक्त श्रीमंत शहरांपुरतंच मर्यादित राहणार की याचा प्रसार होऊ शकेल?
नाही, मला वाटतं भविष्य आशादायक आहे. एकतर तंत्रज्ञान हळूहळू स्वस्थ आणि अधिक कार्यक्षम होत चाललंय. उदाहरणार्थ, आता कमी ऊर्जा वापरणारे आणि झाडांच्या वाढीसाठी अगदी योग्य तरंगलांबीचा प्रकाश देणारे LED दिवे आले आहेत. सिंचन, पोषण, अगदी काढणीसाठी सुद्धा ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा वापर वाढतोय. काही ठिकाणी तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वापरून पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं जातंय. पाण्याची, खतांची गरज अगदी अचूकपणे ओळखली जातेय. शहरातला जो कचरा आहे त्यातून पोषक तत्व वेगळी करून ती पुन्हा शेतीसाठी वापरण्याचे प्रयत्न पण सुरू आहेत. त्यामुळे मला वाटतं खर्च कमी होऊन याचा प्रसार नक्कीच वाढेल. म्हणजे शहरांचं जे नियोजन केलं जातं त्याचाच हा एक अविभाज्य भाग बनू शकतो भविष्यात. एकंदरीत उभ्या बागा आणि शहरी शेती हे शहरांना अधिक हिरवं, अधिक आरोग्यदायी आणि अन्न सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल वाटतंय खरं. मर्यादित जागेतही निसर्गाला आणि शेतीला स्थान देणं शक्य आहे, हेच यातून स्पष्ट होतंय. अगदी बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. जरा कल्पना करा की तुमच्या शहरात, तुमच्या इमारतीवर किंवा अगदी आसपासच्या मोकळ्या जागेत अशी शेती उभी राहिली. तर तुमच्या रोजच्या जीवनावर, तुमच्या आरोग्यावर आणि तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्याचा नेमकं काय परिणाम होऊ शकेल? सकारात्मक की नकारात्मक? आणि या तंत्रज्ञानाच्या युगात आपण मातीतून उगवणाऱ्या त्या नैसर्गिक शेतीचा स्पर्श आणि अनुभव कुठेतरी गमावून बसू का? यावर विचार करायला हरकत नाही.